एक जण तर्कशास्त्राची डिग्री घेऊन अभ्यासाला निघाला, पुढच्या शिक्षणाला. हातात दप्तर बिप्तर होती आणि निघालं जंगलात. म्हटलं जाऊन अभ्यास करायचा जंगलात. हे जंगलात गेलं. हो, मे महिन्याचे दिवस होते. सगळा पाला झडलेला, जिकडं बघील तिकडं शुष्क, पाण्याचा पत्ता नाही. आणि हे नेमकं हे जंगलाच्या मध्यभागी गेलं आणि ह्याला लागली तहान. आता हे पाणी शोधायला लागलं. पाणी शोधता शोधता काय झालं माहिती काय, जंगलामध्ये राहणारं बिल्लाचं पोरगं होतं. त्या बिल्लाच्या पोरानं उडी मारली त्यांच्या समोर. एकच लंगूट होतं, बाकी सगळं काळं कुट. काय शिक्षण नाही, काय नाही, काय नाही, जगावं कसं हे बी माहित नाही. हो, आचार विचार घेणं देणं ज्ञान बिन काही नाही. पटकती उभं राहिलं. म्हणले साहेब इकडं कुणीकडे आलाय? काय नाही बाबा, म्हणले तर्कशास्त्राचा अभ्यास करायला आलोय. हो, पण तहान लागली, कडकडून पाणी पाहिजे. तो म्हणला मला बी तहान लागल्या, चला दोघं बी पाणी हुडकूया. मला सांगायचं काय, तहान ज्ञानाला बी लागते आणि अज्ञानाला बी तहान लागते. तसं भक्तीची तहान ही सगळ्यांनाच लागते. पण तर्क ठेवून जर भक्ती करायला गेला तर काय होतं ते पुढं सांगतो. दोघंही पाणी शोधायला गेली. पाणी शोधता 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 दूरवर एक हिरवं झाड दिसलं. ते आदिवासीचं पोरगं म्हणलं साहेब मला वाटतं त्या झाडाखाली पाणी असावं. किंवा म्हणला तुला रे कसं माहित, मी तर्कशास्त्राची डिग्री घ्यायला आलोय, म्हणले अभ्यास केलाय आणि तू बरोबर सांगतोयस तिथं पाणी असावं. अहो म्हणजे साहजिक आहे, सगळी झाडं वाळलीत, तेवढंच झाड हिरवं आहे, म्हणजे पाणी तिथं असावं. डिग्री कोण घ्यायला गेले? तर्क लावला कोणी. त्या झाडाजवळ गेले तर त्या झाडाखाली पाला पाचोळा पडलेला होता. पोरगं गेलं, पटपट पटपट पाचोळा बाजूला केला तर पाहतो तर पाण्याचा झरा. पाण्याचा झरा दिसला. झरा दिसल्याबरोबर पाण्याच्या वर आलेली घाण त्या मुलानं बाजूला केली आणि गटा 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 पाणी पिऊन टाकलं. पोरगं म्हणलं साहेब तुमच्या घरातल्या फ्रीज पेक्षा गार पाणी आहे, प्या. म्हणले सुंदर पाणी आहे, मस्त, तहान जाते. म्हणले प्या. हे तिथं गेलं, तर्क लावला. पाणी कुठनं आलं असावं, किती दिवसापूर्वीच असावं, कुठले कुठले केमिकल मिसळलेले असावेत, किती खोल असावं. तर्क किती खोल आहे म्हणून हात मागं घेतला आणि पाण्यात हात घातला. जसा पाण्यात हात घातला तसा खालचा गाळ गाळ वरती आलं आणि पाणी झालं गडूळ. हे म्हणते अरे 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 अरे, म्हणले अवघड झालं, म्हणले पाणी गडूळ झालं, आता मी पाणी कसा पिऊ? पोरगं म्हणलं 150 तुला कुणी हात घालायला सांगितलं होतं? तर्क लावायला गेलं, बस बोंबलत. परमार्थामध्ये भेद, द्वैत, शंका, कुशंका, संदेह, संशय हे ठेवून चालत नाही.